नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि विधवा व निराधार महिलांसाठी, त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, या सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत शासन निर्णय 20 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। परंतु अद्यापही निराधार लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीये। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय की प्रत्येक महिन्याला 5 किंवा 6 तारखेला पैसे आमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात, पण सप्टेंबर महिन्याचे पैसे अद्यापही आमच्या खात्यामध्ये का जमा झाले नाहीत आणि ते कधी जमा होणार? आणि संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये जी 1000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, तर ते 2500 रुपये नेमकं कोणत्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहेत आणि कोणत्या महिन्यापासून मिळणार आहेत, तर याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील, त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान हे प्रत्येक महिन्याला 5 ते 6 तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात। परंतु सप्टेंबर महिन्याचे पैसे अद्यापही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत। तर याचं मुख्य कारण म्हणजे 5 तारखेला ईद असल्यामुळे पैसे जमा झाले नाहीत आणि 6 तारखेला अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती विसर्जन असल्यामुळे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत आणि त्यासोबतच 7 तारखेला रविवार असल्यामुळे पैसे लाभार्थ्यांना मिळाले नाहीत। तर या 3 दिवसांमध्ये सुट्ट्यांचा गोंधळ असल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत। पण लाभार्थ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण आता 8 तारखेला म्हणजे सोमवारी सकाळपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि 3 दिवस लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। म्हणजेच 8, 9 आणि 10 म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। जर तुम्हाला सोमवारी पैसे जमा झाले तर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ज्या लाभार्थ्यांना सोमवारी पैसे जमा झाले नाही त्यांनी काळजी करू नका। 10 तारखेपर्यंत सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि अनेक लाभार्थ्यांचा असा एक प्रश्न होता की राज्य शासनाच्या माध्यमातून जी 1000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, तर ते 2500 रुपये निराधार लाभार्थ्यांना आणि विधवा महिलांना सुद्धा येतील का? आणि अनेक लाभार्थ्यांचा असा एक प्रश्न होता की राज्य शासनाच्या माध्यमातून जी 1000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, तर ते 2500 रुपये निराधार लाभार्थ्यांना आणि विधवा महिलांना सुद्धा येतील का? तर राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानामध्ये जी 1000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, तर वाढीव अनुदान 2500 रुपये फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहेत आणि दिव्यांग लाभार्थ्यांना पण हे वाढीव अनुदान पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे। आणि या संदर्भात मागील व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील सर्वच लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे फक्त 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि हे अनुदान 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपासून ते बुधवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर आता लाभार्थ्यांच्या माध्यमातून अजून एक प्रश्न विचारला जातोय की हे वाढीव अनुदान 2500 रुपये नेमकं कोणते दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे, तर याबद्दलची माहिती थोडक्यात समजून घेऊयात। तर दिव्यांग लाभार्थ्यांचे 2 गट पडतात, म्हणजेच 2 प्रकार पडतात। तर पहिला प्रकार म्हणजे जन्मापासून असलेली दिव्यांगता आणि दुसरा प्रकार म्हणजे अपघातानंतर झालेली दिव्यांगता। तर जन्मापासून असलेली दिव्यांगता ही व्यक्तीच्या जन्मापासूनच असते, जसे की दृष्टीदोष म्हणजेच आंधळेपणा किंवा कमी दिसणे, त्यानंतर ऐकू न येणे म्हणजेच बहिरेपणा, बोलण्यात दोष आणि मानसिक दिव्यांगता म्हणजेच बुद्धीची कमतरता। तर हे प्रकार जन्मापासून असलेली दिव्यांगतामध्ये येतात। त्यानंतर अपघातानंतर झालेली दिव्यांगता ही दिव्यांगता जन्मानंतर एखाद्या अपघातामुळे किंवा घटनेमुळे होते, जसे की रस्ते अपघात आणि कामाच्या ठिकाणी झालेली दुखापत, पडल्यामुळे होणारी इजा, विजेचा धक्का लागणे किंवा भाजल्यामुळे हातपाय गमावणे। तर या 2 पद्धतीने दिव्यांग असलेली व्यक्ती ही खरी दिव्यांग आहे। याच दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान 2500 रुपये हे ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे। आणि यामध्ये पण ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने UDID कार्ड बनवले असेल त्याच दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान 2500 रुपये मिळणार आहे। त्यामुळे
जर ऑनलाईन पद्धतीने UDID कार्ड तुम्ही बनवले नसेल तर दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणी होण्या अगोदर UDID कार्ड बनवून घ्या. कारण वाढीव अनुदान संदर्भात दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणीची प्रोसेस वेगाने सुरू झालेली आहे आणि बोगस दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेतून कायमचं बाद केलं जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही खरे दिव्यांग लाभार्थी असाल तर लवकर तुमचं UDID कार्ड ऑनलाईन पद्धतीने बनवून घ्या. कारण अनेक लाभार्थ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे हाताने लिहिलेले आहेत आणि काही लाभार्थी हे फक्त मेडिकल सर्टिफिकेटचा वापर करून योजनेचा लाभ घेत आहेत, पण ते आता चालणार नाही. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID कार्ड असेल त्यांनाच वाढीव अनुदान 2500 रुपये ऑक्टोबर महिन्यापासून मिळेल. तर अशा पद्धतीने निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांचे प्रश्न होते की सप्टेंबर महिन्याचे मानधन आम्हाला कधी मिळणार. तर 8 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगायचे. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या. कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर त्या ग्रुपवरती कळवण्यात येईल. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या. त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.